जय भीम नवोदय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। बदलापूरमध्ये 2 चिमुरड्या मुलींवर अत्याचार घटना प्रकरणी महिला काँग्रेस शहराध्यक्ष ॲडव्होकेट नंदा पराते यांच्या नेतृत्वात सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी ही आंदोलकांकडून मागणी करण्यात आली। तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात आली आहे। मी ॲडव्होकेट नंदा पराते, नागपूर शहर महिला काँग्रेसची अध्यक्ष आहे नागपूरला। आणि आज आमचं इथे आंदोलन झालं आहे। तो आंदोलन सरकारवर रोष दाखवण्यासाठी होता। बदलापूरमध्ये जे अत्याचार झाला 2 छोट्या छोट्या मुलींवर, तो अत्याचारावर आताही सरकार बोलून राहिली नाही आहे। आमची एवढी मागणी आहे की कलकत्तामध्ये रेप झाला, त्याच्यानंतर पुण्याला झाला, बदलापूरला झाला। सरकार ही काय झोपलेली आहे का? आणि या झोपलेल्या सरकाराला जर महिलांवर होणारे अत्याचार जर दिसत नसेल तर या सरकारने राजीनामा देऊन द्यावा। आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। आम्ही इथे नागपूरमध्ये आंदोलन करून राहिलो। देवेंद्र फडणवीस साहेब हे गृहमंत्री आहेत, यांनाही जर ॲक्शन घेत नसेल, यांना जर जमत नसेल तर यांनी राजीनामा द्यावा आणि जे काँग्रेसला सत्ता द्या म्हणजे काँग्रेस त्याच्यावर कार्यवाही करेल। आज तुम्ही जेव्हा म्हणत होते की बेटी बचाओ बेटी पढाओ, पण यांच्या ज्या 10 वर्षाचा कार्यकाळ आहे, या 10 वर्षाच्या कार्यकाळमध्ये महिलांवर अत्याचार, अन्याय, त्यांच्या बलात्कार, त्यांच्या मॉलेस्टेशन इतकं जास्त वाढलेलं आहे। कारण की ही सरकार त्यांना पाठिंबा देते आणि मोस्टली आपण पाहिलं गेलं की बीजेपी सरकारचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, ते सुद्धा आरोपी आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये आणि त्याच्यावर हात टाकत नाही। ते त्या लोकांना तिकिटानं म्हणजे निवडणुकीच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या तिकिटा देतात आणि निवडून आणतात। म्हणजे बीजेपीची पॉलिसीच हे आहे का की अन्याय अत्याचार करावा? मनुवादामध्ये महिलांवर अत्याचार करणं, महिलांना गुलामगिरीमध्ये घेऊन जाणं, महिलांना बेडीत बांधणं ही मेंटॅलिटी मनुवादाची आहे। आणि या मेंटॅलिटीवर जर मनुवादावर चालत असेल तर बीजेपी सरकारने एवढं समजायला पाहिजे की आज आम्ही ज्या युगामध्ये राहतो हा संविधानाचा युग आहे, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिले आहेत, आम्हाला महिलांना न्याय दिलेला आहे। आणि या संविधानिक देशामध्ये संविधानानेच कार्यभार झाला पाहिजे, संविधानानेच ज्या शिक्षा आहेत त्या मिळाल्या पाहिजे। आणि आमचं असं म्हणणं आहे, काँग्रेसचं असं म्हणणं आहे की बदलापूरमध्ये ज्या 2 चिमुकल्यावर यांनी अत्याचार केला त्यांना फाशी लवकरात लवकर झाली पाहिजे। जर बीजेपी सरकार आणि महायुती सरकार फाशी देत नसेल तर त्यांनी आपली खुर्ची खाली करून द्यावी। मौदा तालुक्यातील महिलांनी निषेध मोर्चा करत राज्यपालांना निवेदन देत मागणी केली की सदर आरोपीस फाशीची शिक्षा होईल, याच पद्धतीने जलद गतीने खटला चालवून नराधमाला फाशी देण्यात यावी। तसेच सदर घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता 12 तास FIR न नोंदविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे। तसेच सदर घटनेत गृह यंत्रणा ही सपशेल कुचकामी ठरली असून महाराष्ट्रातील जनतेचा आक्रोश बघता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। यावेळी अनेक महिलांनी 1500 रुपये परत घ्या पण मुलीबाळी महिलांना संरक्षण द्या अशा भावना व्यक्त केल्या। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले, माजी जिल्हा परिषद सदस्या भारतीताई गोडबोले उपस्थित होत्या। गृहमंत्री पदाचा शिंदे मामा आमचं रक्षण करा। भीक नको 1500ची, हाती आणि सुरक्षेची। भीक नको 1500ची, हाती आणि सुरक्षेची। देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या। देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या। महायुती सरकारचा निषेध असो, महायुती सरकारचा निषेध असो। कोलकाता
येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। अमरावतीच्या दर्यापूर येथे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी निषेध आंदोलन केले। यावेळी दर्यापूर शहरात निषेध रॅली काढण्यात आली। आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। मध्यरात्री संपूर्ण देशाला हादरून टाकणारी आणि संपूर्ण देशाची मान खाली करणारी घटना ही कोलकाता येथील RR मेडिकल कॉलेजमध्ये घडली। जी ट्रेनी डॉक्टर होती नविता देवनाथ, या ट्रेनी डॉक्टरवर अमानुषपणे बलात्कार करून तिचा मर्डर करण्यात आला आणि हे घटना पूर्ण देशाला हादरून टाकणारी घटना आहे। आणि अशा प्रकारच्या घटना ह्या देशात वारंवार घडत आहेत। मग ते उत्तर प्रदेश असो, मध्य प्रदेश असो की हाथरसमध्ये घटना घडलेली असो, उन्नावचं प्रकरण असो किंवा मग बिल्किश बानो प्रकरण असो, असे नेहमी काही ना काही प्रकरणं या देशात घडत आहेत। म्हणजे या देशातल्या महिला ह्या सुरक्षित नाही आहेत। एकीकडे आपण बेटी बचाव बेटी पढाओ बेटी बचावच्या घोषणा करतो आणि आपल्या देशातल्या महिला जर सुरक्षित नसतील तर मग आपण ह्या घोषणा देऊन त्याचा अर्थ काय आहे। आणि आपल्याला माहीत आहे की मेडिकल स्टाफमध्ये जास्तीत जास्त महिला ह्या सर्व्हिस करतात, महिला ह्या प्रतिनिधित्व करतात। म्हणजे जवळपास 80 ते 85% महिला ह्या मेडिकल फील्डमध्ये आहेत। आणि महिला जर मेडिकल फील्डमध्ये असतील, त्यांचं जर भवितव्य धोक्यात असेल आणि असे जर वारंवार त्यांच्यावर रेप होत असतील तर हे घटना म्हणजे या घटनेचा आपण निषेध केला पाहिजे। आणि देशात ह्या घटना घडत आहेत याचं सर्वात मोठं जे कायदा आहेत हे कायद्यात काहीतरी बदलना झाली पाहिजे। म्हणजे ज्या प्रकरणात समजा दोषी सापडला त्याला ती तात्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे, म्हणजे जेणेकरून जो पुढचा अशा ज्या होणाऱ्या घटना ह्या घटना घडणार नाहीत। आणि याचा निषेध म्हणून, या घटनेचा निषेध म्हणून आम्ही गुरुकुल नर्सिंग कॉलेजच्या वतीनं हा इथं आज मार्च काढण्यात आलेला आहे। त्यानिमित्तानं आम्ही इथं जमलेलो आहोत। डॉक्टर ममिता यांच्यावर क्रूरपणे बलात्कार करण्यात आला। तर आमचं एवढंच म्हणणं आहे, आमच्या सगळ्या मेडिकोजचं हेच म्हणणं आहे की त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। ज्यांनी इतकं क्रूरपणे त्यांच्यावर बलात्कार केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून आमच्यावर किंवा आमच्यासारख्या मेडिकोजवर असं होणार नाही पुढे, म्हणून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। बदलापूर प्रकरण न्यायासाठी जनतेने आंदोलन केले। 300 आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 28 तरुणांना अटक करण्यात आली आहे। याचा भीम आर्मी तीव्र निषेध करत आहे व भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव मान्य अशोक कांबळे यांनी हे गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्याचा इशारा राज्य सरकारला दिलाय आणि गुन्हे मागे नाही घेतले तर भीम आर्मी हे मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करणार आहे, असे भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव मान्य अशोक कांबळे यांनी सांगितले। सर्वांना जय भीम। काल आपण पाहिलं असेल की बदलापूर मध्ये नागरिकांनी एकत्र येऊन या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं। त्या ठिकाणी 2 मुलींचा लैंगिक अत्याचार केला, त्याच्या विरोधामध्ये त्या लोकांनी आंदोलन केलं। त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, त्या शिक्षण संस्था चालकाला शिक्षा झाली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं। त्या ठिकाणी गिरीश महाजन जातात आणि सांगतात की सर्व आम्ही मागण्या मान्य करू, त्यांना फाशीची शिक्षा देऊ, परंतु तुम्ही आंदोलन संपवा। एकाही आंदोलनकारी कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल होणार नाही। परंतु पण आज आपण मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल 300 लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। 28 तरुण जे युवक आहेत, जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, अशा लोकांना त्यांनी अटक केलेली आहे। याचा आम्ही जाहीर निषेध करतो। म्हणजे एकाची घटना होते, तुमची पोलीस FIR करून घ्यायला उशीर करते, त्यांना नागरिकांना त्रास देते, पीडित कुटुंबाला त्रास देते आणि आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावरच गुन्हा दाखल करते। खऱ्या अर्थाने या पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। एकनाथ शिंदेजी तुम्ही पालकत्व स्वीकारून ह्या घटनेच्या स्वरूपाने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे आणि तुमचा पूर्ण मंत्रिमंडळानेच राजीनामा दिला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। त्या लोकांवर जे काही गुन्हे दाखल तुम्ही केलेले आहेत सर्व तुम्ही तात्काळ रद्द करा, अन्यथा भीम आर्मी मंत्रालयाच्या बाहेर येऊन आंदोलन करेल। मग तुम्हाला आमच्यावर किती गुन्हे टाकायचे टाका, आम्ही तयार आहोत, पण त्या तरुण लोकांचे, त्यांच्या युवकांचे आम्ही आयुष्य बर्बाद होऊ देणार नाही। अजून लवकरात लवकर त्या शिक्षण संस्था चालकावरती जो भारतीय जनता पार्टीचा नेता आहे त्याच्यावर पण तुम्ही गुन्हा दाखल करा, हीच आमची मागणी आहे। जय भीम।
घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है। कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। SC/ST आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून अनुसूचित जाती जमातींसाठी क्रिमिलेअरची अट रद्द करा या मागणीसाठी कोल्हापुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौकात याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे, दगडू भास्कर, माजी कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते। त्यानंतर उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदनही देण्यात आले। बहुजन समाज पार्टीनं आज उत्स्फूर्तपणे ह्या निर्णयाच्या निषेधार्थ भारत बंदचं आवाहन केलं होतं। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं बहुजन समाज पार्टी व सर्व आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व SC, ST, OBC समुदायातील समाज घटक या सर्वांनी ह्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी ऐतिहासिक कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये एकत्र येऊन या बंदला पाठिंबा घोषित केला होता आणि त्याचबरोबर तिथे घोषणा देऊन मनोगते व्यक्त करून महामहिम राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे आणि आमच्या भावना निवेदन देऊन मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं राष्ट्रपतींना पाठवण्यात येतील असं आम्हाला ॲडिशनल जिल्हाधिकारी महोदय यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये प्रमुख मागणी ही आहे की SC/STचं उपवर्गीकरण करण्याचा कोणतीही तरतूद भारतीय संविधानामध्ये नसल्यामुळे हा असंविधानिक निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा। SC/STसाठी जे आरक्षणामध्ये क्रिमिलेअर लावण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे सुप्रीम कोर्टानं, ते क्रिमिलेअर लावण्यात येऊ नये। त्याचबरोबर SC/STचं जे आज तागायत जे आरक्षण अनुशेष शिल्लक आहे तो तात्काळ भरण्यात यावा। त्याचबरोबर SC/STंना पदोन्नतीमध्ये सुद्धा आरक्षण देण्यात यावं आणि तसेच नुकताच हे जे केंद्र सरकार आलं, या केंद्र सरकारने लॅटरल एंट्री, डायरेक्ट जी एंट्री UPSCच्या माध्यमातून न भरता डायरेक्ट सेक्रेटरी लेवलची, डायरेक्टर लेवलची आणि जॉईंट सेक्रेटरी लेवलची जी पदे भरण्याचा जो घाट घातला आहे तो रद्द करून संविधानिक पद्धतीनं UPSCच्या माध्यमातूनच ही पदे भरण्यात यावी अशा प्रमुख मागण्या SC/ST समाजाच्या वतीनं बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून इथे करण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात हा आपण बंद आयोजित केला होता। जय भीम। आरक्षणाची टक्केवारी पूर्ण भरलेलीच नाही। SCच्या जागा किती, STच्या जागा किती आहेत, मंजूर जागा किती आणि भरल्या किती याचा कोणताही इम्पेरिकल डाटा नसतानासुद्धा हा चुकीचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। यामध्ये गेल्यावेळी एक 15-20 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने EWS आरक्षण 10% आहे, या 10% आरक्षण जे आहे ते खाजगी संस्थांना, खाजगी शाळांना हे लागू करा म्हणून आदेश दिले आहेत। तसेच आदेश SC/STना जिथं खाजगी शाळा आहेत किंवा खाजगी कंपन्या आहेत इथंसुद्धा हे SC/STचं आरक्षण लागू व्हायला पाहिजे। आम्हाला असं वाटत होतं की घटना 1950 नंतर अंमलात आली आणि 1950 नंतर आता तिला 75 वर्षे पूर्ण होत आहेत। आम्हाला असं वाटत होतं की सुप्रीम कोर्ट या 75व्या वर्षात सर्व जागा SC/STच्या OBCच्या भरून काढतील, परंतु त्याच्या विरोधात ह्याने सुप्रीम कोर्टाने काम केलेलं आहे आणि जो कायदा आहे हा कायदा रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय रद्द करण्यासाठी संसदेमध्ये सगळ्यांनी याच्यावर उठाव करून हा कायदा रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून एखादा अधिवेशन बोलवून त्यामध्ये हा कायदा रद्द करावा।
सर्व आमदार खासदारांनी सुद्धा या गोष्टीसाठी पाठिंबा दिला पाहिजे. येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वांनी जागृत होऊन हा लढा दिला पाहिजे आणि आपण क्रांती केली पाहिजे. बदलापूर व अकोला येथे लहान मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर अमरावतीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालेला आहे. आरोपींना फाशी झालीच पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या मागणीसह राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा देत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. दिनांक 12 ऑगस्टला बदलापूर या ठिकाणी झालेल्या 2-3.5 वर्षांच्या मुलीवर सलग 2 दिवस लैंगिक अत्याचार होतो. तिथून 4 ते 5 दिवस त्यांच्यावर FIR दाखल होत नाही. तिथचे पोलीस प्रशासन हलगर्जीपणा करतात. 12 तास त्या पॅरेंट्सला तिथं बसवून ठेवतात. इतकं होऊनही गुन्हा दाखल होत नाही. या निषेधार्थ सन्माननीय गृहमंत्री जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहे हे पूर्ण या गृह खातं सांभाळण्यात सक्षम नाही आहे. ते पूर्ण फेल आहे. मुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे. मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात अशा प्रकारचे हे धंदे होतात. इकडे काय तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायचे आणि लाडक्या बहिणीच्या मुलीच्या सुरक्षेची काळजी घेणार कोण ते होत नाही. तर आज सकाळी अकोल्याच्या 6 मुलीचा एका शिक्षकाने विनयभंग केला. तेच घटना ताजी असताना सिन्नरमध्ये सुद्धा अशीच अत्याचाराची लैंगिक शून्याची घटना घडली. आमची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र निषेध या ठिकाणी मुख्यमंत्र्याचा आणि गृहमंत्र्याचा आम्ही केलेला आहे. राजीनामा तर यांनी दिलाच पाहिजे. अधिकाऱ्यांना निलंबित करून तिच्या संस्था चालकावर कारवाई करून काही उपयोग नाही. SIT चौकशी लावली त्याच्यावर काही उपयोग नाही. SIT चौकशी जर लावायची असेल तर या राज्य सरकारवर लावा आणि राज्य सरकार खाली व्हा. अतिशय गंभीर घटना आहे. या घटनेचा निषेध आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या रेव्हिन्यू चौक या ठिकाणी केलेला आहे. उमरखेड येथे माजी आमदार विजयरावजी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान बचाव महाराष्ट्र बचाव प्रवक्ते प्राध्यापक श्याम मानव यांचे व्याख्यान संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून दशरथ मडावी हे हजर होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचा श्याम मानव साहेबांच्या बरोबरीने काम करणारे अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये त्यांच्या नेतृत्वात काम करणारे दाभोळकर साहेब असते त्यांना सुद्धा ज्यांनी आवाज उठवला त्यांना या ठिकाणी हे करण्याचं काम केलं. एक आराध्या सगळ्या बाबीमध्ये त्याच्यानंतर सत्तेमध्येही मंडळी आल्याच्यानंतर 14 पासून देशामध्ये अनेक बदल कुठला लोकशाही मूल्य जपण्याचं काम या ठिकाणी होत नव्हतं. या ठिकाणी पत्रकारांच्या बाबतीमध्ये आलेले असतील अनेक बाबीच्या आपण या ठिकाणी पाहिलं त्यांचा निर्गुण कोण असेल त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडल्या आणि देश आणीबाणीच्या संबंधानं आताच अगोदरच्या प्रास्ताविकाच्या वक्त्यानं या ठिकाणी सांगितलं आणीबाणीच्या संबंधानं श्याम मानव साहेबांनी आमच्या इंदिरा गांधींनी जरी आणीबाणी लावली असेल तर त्या ठिकाणी विरोध करण्याचं काम ही विचारवंत मंडळींनी केलं आणि म्हणूनच त्या सगळ्या बाबीच्या संबंधानं दूर देशामध्ये ज्या पद्धतीनं वाटचाल सुरू आहे. मी आता म्हणत होतो साहेब आमच्या हिंगोली मतदारसंघाची देशाचं चित्र आपण पाहिलं 400 पार करू शकले नाही. कुठंतरी थांबावं लागलं. अजून जर आपण राजकारणामधली सगळी मंडळी सजग झालो असतो थोडासा विचार केला असता दिल्लीच्या बाबतीमध्ये पंजाबच्या बाबतीमध्ये अजून ठिकाणी बिहारच्या बाबतीमध्ये जर काही मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये आणि थोडा विचार करून जर केला असता तर ही मंडळी सत्य झाली नसती. या विचारवंतांचे स्वप्न निश्चितपणे या ठिकाणी साकार झाले असते. आता या संविधानाने तुम्हाला मला काय दिलं सर्वसामान्य माणसाला काय दिलं हिंदू माणसाला काय दिलं मुस्लिम माणसाला काय दिलं ख्रिश्चन माणसाला काय दिलं शीख माणसाला काय दिलं याची खरंच आपल्याला जाणीव नाहीये. कारण आपण प्रत्यक्ष हे संविधान निर्माण होण्यासाठी जे काही प्रयत्न झाले त्याचा सहभागामध्ये नव्हतो. त्याकरता आपण बलिदान दिलेलं नाहीये. आपल्याला ते ऐकून मिळालेलं आहे म्हणून त्याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून मी सुरुवात करतो शाहू महाराजांपासून. शाहू महाराज शिवाजीराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे राजे
1899 सालची ही गोष्ट. 1899 साली शाहू महाराज पंचगंगेमध्ये स्नान करत होते. एक ब्राह्मण त्यांच्या पत्नी नोकर असणारा त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होता. त्यांच्या एका ब्राह्मण मित्राने लक्षात आणून दिले की हा जो मंत्र म्हणतो आहे तो पुराणातले मंत्र म्हणतो आहे, वेदांमधले मंत्र म्हणत नाही. शाहू महाराजांनी आपल्या पदरी नोकर असणाऱ्या ब्राह्मणाला विचारलं, अरे बाबा तू माझ्या पुढ्यामध्ये वेदांमधले मंत्र का नाही म्हणत आहे, पुराणातले मंत्र का म्हणतो आहे? शाहू महाराजांच्या पदरी अनेक वर्ष नोकर असणारा हा ब्राह्मण त्यांना म्हणाला, शाहू महाराज तुम्ही जरी राजे असलात तरी जन्माने तुम्ही शूद्र आहात आणि शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही. त्यामुळे वेदांमधले मंत्र मला येतात तरी मी तुमच्या पुढ्यामध्ये ते म्हणू शकत नाही, म्हणून मी तुमच्या पुढ्यामध्ये पुराणातले मंत्र म्हणतो आहे. आता शिवाजी शाहू महाराज हे अतिशय कर्तृत्व संपन्न राजे होते. त्यांनी काय केलं की सरळ सरळ त्या ब्राह्मणाला नोकरीवरनं काढून टाकले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आग लागली, पुण्यामध्ये मोठी आग लागली. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबाद व नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या वतीने नांदेड येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री व तीर्थदर्शन योजनांचे 2 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते करण्यात आले. 2 दिवसीय चालणाऱ्या या शिबिरास गिरीश बाराळे व प्रभाकर कुंटूरकर यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मी डॉक्टर हंसराज वैद्य, सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष नांदेड, फेस्कॉमच्या वतीनं आणि आमच्या सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ आणि इथल्या सर्वच ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं गेली अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न शासनापुढे मांडत आहोत. पण शासन आमच्याकडे म्हणावं तसं लक्ष देत नाही आहे. आजच आमच्याकडे वयोश्री योजना आणि ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रा दर्शन हे याची योजनेचे उद्घाटन झालं. उद्घाटन खूप मोठ्या थाटामाटानं झालं. प्रचंड जनसंख्या प्रचंड ज्येष्ठ नागरिक जमले होते आणि निमंत्रित सगळे पाहुणे जमलेले होते. खूप आनंद वाटला की राज्य शासनानं काही का असेना ज्येष्ठ नागरिकांबद्दल कणव मनात आणली आणि ह्या 2 योजना आणल्या. पण ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं मी सांगू इच्छितो शासनाला की आम्ही ह्या योजनेबद्दल अजिबात आम्ही आनंदी नाहीत. आम्हाला ह्या योजना अजिबात पटलेल्या नाहीत, मान्य नाहीत. कारण ही आमची एक दृष्टीनं थट्टा वाटते.
की हे तात्पुरत्या योजना आहेत आणि अशा तुम्ही अनेक योजना तात्पुरत्या आणि तुटपुंज्या जर योजना आणल्या तर त्याचा काही एक परिणाम आम्हाला होणार नाही आमच्यावरती आणि आम्हाला काही फायदा होणार नाही. ज्येष्ठ नागरिक म्हणजे आज 60 वर्षाच्या वरपर्यंत आम्ही असूनसुद्धा राष्ट्राप्रती आणि आमचा सातत्यानं त्याग राहिलेला आहे, कर्तव्य राहिलेलं आहे. आम्ही देशासाठी अनेक नेते, संत, महात्मे देशाला दिलेले आहेत. खऱ्या अर्थाने देशाची संपत्ती आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजे देशाची संपत्ती आहे आणि म्हणून कालच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर आज आमचं हे शिबिराचं उद्घाटन झालं. त्या पार्श्वभूमीवर मी केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला विनंती करू इच्छितो की त्यांनी राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी ज्येष्ठ नागरिकांना. कारण आजपर्यंत सगळे जेवढे काही टॅक्सेस भरण्याचे होते ते आजपर्यंत आम्ही भरलेले आहेत. आता आम्ही थकलो आहोत. आमच्या शरीरातलं त्राण गेलेलं आहे. डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही. घरातल्या कुटुंबातल्या लोकांना आम्ही आता ओझं झालेलो आहोत आणि अशा अवस्थेत शासनाने आमच्याकडे बघणं हे त्यांचं कर्तव्य आहे, संविधानाला धरून आहे. आणि म्हणून शासनाला अशी विनंती करू इच्छितो, तुम्ही एकच योजना आणा ज्येष्ठ नागरिकासाठी, खास करून आणा, जेणेकरून त्यांना 3,500 रुपये महिना जर देण्यात आले इतर राज्याप्रमाणे तर त्यांना 2दाची रोटी आणि 2दाचा चहा इज्जतीने मिळेल. जे काही 5-10 वर्ष अजून शिल्लक आमच्यात राहिलेले आहेत ते आम्ही आनंदाने घरीच जगू. कुठल्याही आम्हाला वृद्धाश्रम नको, कुठली धर्मशाळा नको किंवा कुठेही आम्हाला न पाठवता कुठल्या तीर्थक्षेत्रावर सुद्धा नका पाठवू आम्हाला. पण आम्हाला कायमस्वरूपी इज्जतीनं जगता येईल, सन्मानानं जगता येईल असं सन्मान धन आम्हाला द्या, मानधन आम्हाला द्या. इतर राज्याप्रमाणे तुम्ही 3,500 महिना प्रत्येक गरीब, गरजवंत, ज्येष्ठ आणि शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा आणि दिव्यांग लोकांना द्या. माझ्यासारख्या श्रीमंत डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, शिक्षक किंवा इथला कुठलाही मोठा व्यापारी याला तुम्ही नका देऊ. 100 वर्ष जगला तरी त्याला नका देऊ. नमस्कार, मी शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग नांदेड. आज डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या हॉस्पिटल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने जे नुकतंच सुरू केलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मेळावा ठेवलेला आहे. या मेळाव्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म आम्ही भरून घेणार आहोत. तर नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं होतं की या ठिकाणी आपण जर आलात, आपली माहिती आपण सांगितलात तर आमचे कर्मचारी या ठिकाणी आपला फॉर्म भरून घेणार आहेत. वयोश्री योजनेच्या अनुषंगाने जे ज्येष्ठ नागरिक 65 वर्ष वय आणि त्याच्यापेक्षा जास्त वय आहे त्यांनी वयोश्री योजनेचा लाभ घेता येईल त्यांना. तसेच तीर्थदर्शन योजना 60 वर्ष वयाच्या पेक्षा जास्त व्यक्तींचं तीर्थदर्शन योजनेसाठी या ठिकाणी आम्ही फॉर्म भरून घेणार आहोत. वयोश्री योजनेमध्ये ज्या व्यक्तींना, ज्या ज्येष्ठ नागरिकांना ज्या वस्तूची आवश्यकता आहे त्या वस्तूचं नाव टाकून जरी फॉर्म आमच्याकडे दिलं तर त्यांना आम्ही 3,000 रुपयापर्यंत अनुदान शासनामार्फत देणार आहोत. तसेच तीर्थदर्शन योजनेच्या अनुषंगाने जवळपास महाराष्ट्रातील 66 देवस्थान तसेच भारतातील 73 देवस्थान असे जवळपास 139 देवस्थान या ठिकाणी आम्ही सामाजिक न्याय विभागाकडून त्यांनी दर्शनाची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. तर अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी फॉर्म भरून द्यावा आणि शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही माझ्याकडून मी विनंती करतो. धन्यवाद. डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या रुग्णालयात तळमजल्यात बरेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हा जो योजना दोन्ही आहे वयोश्री आणि तीर्थदर्शन या योजनेचा जी सुरुवात आहे फॉर्म भरण्याची ती झालेली आहे. त्याचप्रमाणे कायदेविषयक प्रबोधन आवश्यक आहे कारण ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या आहे त्यांची हेळसांड होत आहे. तर 2007चा जो कायदा आहे ज्येष्ठ नागरिकांचा त्याबाबत देखील त्यांना सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे विविध शासकीय जे योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याबाबत देखील इथं सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सर्व नांदेड येथील ज्येष्ठ नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की आपण पात्र लाभार्थी आहात तर
योजनेचा सर्व योजनांचा आपण नक्कीच लाभ घ्यावा. धन्यवाद. ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे याचं आज कोल्हापुरात आगमन झाले आणि अख्खं कोल्हापूर त्याच्या स्वागताला रस्त्यावर आलं. ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिम पथकाच्या तालावर उघड्या जीपमधून त्याची मिरवणूक तारा राणी पुतळा ते दसरा चौकापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केलं. त्यानंतर सत्कार समारंभ संपन्न झाला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते चांदीची गदा, सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला. आज कोल्हापूर वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण आमचा स्वप्नील आज कोल्हापुरात येत आहे. त्यामुळे आज सर्व कोल्हापूर एकदम एकटवलेलं आहे आणि आज स्वप्नीलचं स्वागत होत आहे आणि आम्ही त्याचं निर्मित स्वागत करतो. आम्हाला खूप अभिमान वाटतो की स्वप्नील कुसाळे यांनी कोल्हापूरसाठी ब्रॉन्झ मेडल घेऊन. रुपाली पाचलक LIC स्वप्नील कुसाळेंनी आज जे अतिशय महत्वाचं यश संपादन केलेले, भारताच्या इतिहासात एक मानाच्या तुरा खोवलेला आहे शिरपेचा स्वप्नीलनी. त्यामुळे आम्हाला अत्यंत कोल्हापूरकरांना त्याचा आनंद झालेला आहे. त्यामुळे आम्ही सगळे उत्साहात इथं त्याचं स्वागत करायला उभं राहिलेलो आहेत आणि आम्ही LICच्या वतीनं त्याचं स्वागत करायला उभारलेलो आहे. शर्मिला पाटील ही आमच्या ऑफिस मधली अशीच एक उत्कृष्ट नामवंत खेळाडू आहे. तिच्यातर्फे आम्ही तिचा सत्कार करणार आहोत. कोल्हापूरचा एक युवक आमचा ऑलिम्पिक विजय स्वप्नील याची याने जे ऑलिम्पिकमध्ये जे कांस्य पदक मिळवले त्याच्यासाठी आम्ही सगळे तयार केलेले आहे. त्या जयंतवाडीमध्ये आम्ही जोमाने सगळे उतरले, सगळे कोल्हापूरवासी, सगळे ढोल ताशा, सगळे आमचे शाळेचे विद्यार्थी, महिला मंडळी, तरुण वर्ग, बऱ्याच कोल्हापूरचे सहवासी सगळे आम्ही याच्या सहभागी झाले आहोत आणि त्याच्या पुढच्या वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो. सर्वप्रथम सर्व कोल्हापूरकरांचं खूप खूप मनापासून आभार. मी आज मला सत्कार केला किंवा आज जी रॅली निघाली, ज्या प्रकारे तुम्ही माझं वेलकमिंग केलं त्यासाठी खूप खूप मनापासून आभार. आणि मंचावर उपस्थित सगळे मंत्री महोदय, माझी फॅमिली, माझे फ्रेंड्स लोक, बाकी सर्वजण आणि पोलीस, त्यांनी आज ज्या प्रकारे सगळं काही नियोजन केलं किंवा सिक्युरिटीचा सगळं काही चांगल्या प्रकारे पार पडलं, त्यांचे मनापासून आभार. कोल्हापुराचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव आणि ह्या देशाचं नाव बाहेरच्या जगामध्ये एक चांगल्या स्तरावरती घडलेलं आहे. लोक आजही बाहेरचे देश आपल्या देशाचं किंवा आपल्या कोल्हापूरचं नाव काढतात आणि चांगल्या प्रकारे ते संबोधतात की हां, महाराष्ट्र मातीमध्ये, शिवरायांच्या मातीमध्ये, शाहू महाराजांच्या मातीमध्ये जे लोक घडतात त्यांचं नाव, देशाचं नाव, महाराष्ट्र कोल्हापुराचं नाव आणि ज्या प्रकारे ते खेळतात किंवा मावळे समजू शकतो आपण शिवरायांचे, ते ज्या प्रकारे आधीचे मावळे जसं शिवरायांसाठी मातीसाठी लढत होते तसं आम्ही पण आहे. आम्ही पण देशाचं नाव, महाराष्ट्राचं नाव किंवा कोल्हापूरचं नाव घडवू. आणि माझं स्वप्न अजून कंप्लीट झालं नाही आहे. हे एक आपण बोलू शकतो की एक पहिली स्टेज आहे फक्त. माझं स्वप्न आहे की देशासाठी गोल्ड मेडल घेऊन यायला ऑलिम्पिक्समध्ये आणि नक्की तुमचा सगळ्यांचा साथ, तुमचा सगळ्यांचा जो पाठिंबा आहे तो नक्की घेऊन मी, आणि देवीची कृपा आहे त्याच्यामुळे त्यांचं सगळ्यांचं तुमचा माझ्या पाठीचा हात आहे आणि ते घेऊन मी माझं पुढचं जे आहे जर्नी माझी त्याच्यावरती चांगलं प्रॅक्टिस करून, फोकस करून देशासाठी मेडल घेईन, हीच माझी एक इच्छा आहे. आणि जास्त वेळ सगळ्यांचा घेणार नाही आणि एकच बोलू शकतो की वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही असं जे म्हणतात आधीचे लोक, ते खरं आहे आणि तेच सगळ्यांसाठी आहे की तुम्ही पण त्या प्रकारे चांगल्या प्रकारे जे पण क्षेत्र तुम्ही असेल त्या क्षेत्रामध्ये चांगलं करा आणि तुमचं यश तुमच्या पाठीमागे तुम्हाला यश भेटून जाईल. धन्यवाद. कोल्हापूर. जय महाराष्ट्र. जय भवानी. जय. बातमीबद्दल वेळ झाली इथे थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.